हॅलो एव्हरीवन, अशोक सुंदरी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ग्लो लॉक स्क्रब. तर बघूयात आपण हे स्क्रब कशा पद्धतीने बनवलं जातं. या ठिकाणी एका प्लेटमध्ये मी सगळे हर्ब्स घेतले जे स्क्रब हर्ब्स आहेत आणि ते कमीत कमी 16 प्रकारचे हर्ब्स मी एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत. मी त्याच्यापुढे तुम्हाला त्याचा फोटो दिसेलच. एवढे सगळे प्रकारचे हर्ब्स तुमच्या चेहऱ्यासाठी, स्किनसाठी सगळ्यात बेटर असतात आणि हे नॅचरल स्क्रब आहे. नॅचरल स्क्रबमुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इचिंग होत नाही किंवा पुढे जाऊन तुमची स्किन खराब होण्याचं काहीही कारण नसतं. त्यामुळे हे या प्रकारचं स्क्रब तुम्ही वापरणं हे तुमच्या स्किनसाठी खूप हेल्दी आहे. म्हणून हे स्क्रब वापरणं हे गरजेचं आहे. त्याच्याने तुमची स्किन ग्लो करते, तुमच्या स्किनवरची डेड स्किन रिमूव्ह होते. त्याचबरोबर तुमचे पोल्स ओपन होतात. पण पोल्स ओपन झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ते इन्ग्रेडियंट्स गेल्यानंतर ते जी पण स्किनमधले डॅमेज आहेत ते सगळे रिपेअर होतात. आता हे सगळे हर्ब्स मी एका याच्यामध्ये मिक्स केले आहेत वन बाय वन. तुम्ही बघितलंच असाल कमीत कमी 16 प्रकारचे हर्ब्स आहेत. त्याच्यामध्ये नीम, तुलसी वगैरे, ॲलोवेरा या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि बाकी माझे काही हिडन इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा हर्ब्स आहेत ते मी टाकले आहेत जे तुमच्या स्किनसाठी बेटर आहेत. हे सगळे चांगल्या प्रकारे आता मी मिक्स केले. मिक्स केल्यानंतर आता हळूहळू मिक्स करते आणि मिक्स केल्यानंतर त्यात मी एक इसेन्शियल ऑइल टाकलेले आहे जेणेकरून तुम्हाला खूप छान असा फ्रेग्रन्स येईल. आणि फ्रेग्रन्स आल्यानंतर एकदम मस्त वाटतं. जेव्हा कधी आपण वापरतो त्यावेळेस ते लावल्यानंतर जरा छान वाटायला पाहिजे. वास आल्यानंतर थोडंसं स्ट्रेस पण दूर होतो. म्हणून मी त्याच्यामध्ये रोजचा हे वापरते इसेन्शियल ऑइल. त्याचबरोबर आता हे मिक्स केलं आहे. ह्याला मिक्स करायला खूप टाईम लागतो कारण ते डॉट्स येतात. त्याला जवळजवळ 5-10 मिनटं तरी मला ते मिक्स करायला लागले. हे स्क्रब कसं वापरायचं ते मी तुम्हाला सांगते. आता मी हे बॉटलमध्ये भरून घेते. अशा पद्धतीने हायजीन ठेवूनच मी सगळ्या गोष्टी करते कारण स्किनशी रिलेटेड सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही हायजीनच करायला पाहिजे. तुमचे स्किन बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही तुमचे खराब हात तुमच्या चेहऱ्याला लावतात म्हणून तुमचे स्किन ही खराब होत असते. मी जनरली माझेच प्रॉडक्ट मी काय वापरते तुम्ही माझी स्किन बघत असाल तर माझ्या स्किनवर मी घरच्या घरीच माझ्या या सगळ्या गोष्टींनी मी फेशियल करते आणि हे पॅक्स वगैरे लावते, स्क्रब लावते. इन्स्टंट त्याच्यावर ग्लो येतो. कसा ग्लो येतो तर तुम्ही पुढे तो रील्समध्ये तुम्ही बघालच. हे सगळं पूर्ण पॅकिंग वगैरे झालेलं आहे आणि आता ही झाली आहे बॉटल पॅक अशोक सुंदरी ग्लो लॉक स्क्रब. आणि यामध्ये मी तुम्हाला पार्टिकल्स दाखवायचा प्रयत्न करते. याच्यामध्ये गोल्डन डस्ट टाकलेली आहे गोल्डची. तर आता आपण बघूयात की ही हे स्क्रब कशा पद्धतीने लावतात. तर मी आता ग्लो लॉक स्क्रब घेतला आहे आणि त्या स्क्रबमध्ये 1 चम्मच टीस्पून मी घेतला आहे. हा तुम्ही तुमच्या फेसनुसार किंवा तुमच्या बॉडीनुसार पण तुम्ही करू शकतात. हे फक्त फेससाठी नाही तर पूर्ण ओव्हरऑल तुम्ही बॉडी टॅन रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा हे त्याचा वापर करू शकतात. डेड स्किन त्याच्याने होतं, स्किन खूप स्मूथ होते. याच्यामध्ये जर तुम्ही दही टाकून तुम्ही वापरलं तर खूप छान थंडीमध्ये रिझल्ट येणार आहे. मी जनरली रोज वॉटर टाकून आता मी दाखवते. तुम्हाला कर्ड टाकायचे असेल तर तुम्ही कर्ड पण टाकू शकता. पण ज्याला पिंपल्स आहेत त्याने कर्ड वापरू नये, त्याने रोज वॉटरने हे करावं. तर आता या पद्धतीने मी इथे रोज वॉटर घेतलं आहे आणि त्या रोज वॉटर घेऊन मी त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. हे मी मिक्स केलं आहे आणि आता मिक्स केल्यानंतर मी तुम्हाला ते कशा पद्धतीने ते यूज करायचं ते तुम्हाला दाखवते. मी हातावरच करून दाखवते आता जस्ट. तुम्ही माझा हाताचा फरक लगेचच बघाल. हे मी हातावर घेतलं आहे आणि स्मूथ हाताने आपल्याला पहिले त्याला मालिश करायची आहे. आणि मालिश करून झाल्यानंतर 5 मिनटं मसाज करायची. मसाज करून झाल्यानंतर 5 मिनटं त्याला राहू द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला वॉश करायचं आहे. आणि हे 5-1 मिनिट ते राहू द्या. 5 मिनटानंतर तुम्ही त्याला मस्तपैकी वॉश करून घ्या. स्मूथ हाताने मसाज करायची आणि मगच वॉश करायचं आहे. आणि आता इन्स्टंट तुम्ही रिझल्ट बघालच. मी दोघंही हातांचा तुम्हाला फरक दाखवेल की किती फरक झाला आहे त्याच्यात. हे रेग्युलर यूज केल्यानंतर तर तुमची स्किन तर खूप छान अशी ग्लास ग्लो दिसणार आहे. आतली स्किन तुम्ही बघत असाल मेहंदीमुळे थोडंसं दाखवायला प्रयत्न हे करते मी. तरी पण तुम्हाला लगेच रिझल्ट कळेल दोघांमध्ये किती फरक आहे.